आता आपल्याला आल्याला एक मासा भेटलेला आहे. हा दाखव बघू. हा बघा. चला चला, अशा प्रकारे दुसराही मासा आपल्याला भेटलेला आहे. तुषारने 2 मासे पकडले तिथे. आता आपल्याला जे 2 मासे भेटलेत बारके, ते आपण आता मोठ्या घरीला लावणार आहोत. तर मंडळी, आता आपल्याला एक मरण लागलं असं वाटतं. हा बघा, तुषार आता वडतोय. केवढं बघा आहे ते मरल ते. नमस्कार मंडळी, मी हरीश आपलं स्वागत करतो आपल्या कोकणच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आता आपण नदीवरती चाललेलो आहोत मासे गरवण्यासाठी. तो व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे. त्या अगोदर चॅनलवरती नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याबरोबर लाईक आणि शेअर पण करा. आता आपल्यासोबत तुषार आहे. गरवण्यासाठी आपण चाललेलो आहोत. हा इकडे तुषार एक आहे. नदीवरती चाललेलो आहे गरवण्यासाठी. आता गरवण्यासाठी आपण घरी घेतलेली आहे आणि गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाचं पिठामध्ये हळद वगैरे टाकून जरा मिक्स वगैरे करून पीठ बनवलेलं आहे आणि त्याच्यानं आपण गरवणार आहोत. तर मंडळी, चॅनलवरती नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मंडळी, आता जाता जाता बघा फणस आपल्याला दिसलेत. बघा केवढे लहान आहे ते. बघा इकडे याची बारीक फणसाची भाजी एकदम मस्त एकदम लागते, जबरदस्त अशी. इकडे तुषार आहे इकडे. तर आता आपण चाललेलो नदीवरती. फणसाचं झाड आहे आणि त्या फणसाच्या झाडावरती बघा आपल्याला ह्या कोवऱ्या भेटल्यात. बघा या कोवऱ्यात लहानपणी कशाला, ज्यावेळी आमच्याकडे बैल वगैरे होते त्यावेळी आम्ही ते कोवऱ्या बैलांना खायला घालायचे. हे बघा, आपण जिथून व्हिडिओ वगैरे करतो ते बघा तिकडे समोर आपलं राहिले. तिकडे आपण आंघोळ वगैरे तिकडे करतो नदीवरती. झूम केल्यानंतर एवढं दिसणार नाही व्यवस्थित. तेव्हा तिथं माणसं कपडे वगैरे धुतात आहेत तिकडे. आता आपण माशांना गरवण्यासाठी घरी घेऊन आलेलो आहोत. त्याबरोबर आपण 2-3 गऱ्या पण आणलेल्या आहेत, म्हणजे मोठे मासे पकडण्यासाठी. त्या गऱ्या पण आपण लावणार आहोत. तर मंडळी, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, त्याबरोबर शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण नदीवरती पोचलेलो आहोत. इथे भाटण आहे बघा इथे, आणि त्या भाटणावरती आपण आता गरवणार आहोत. बघूया आपल्याला मासे वगैरे किती काय भेटतात काय.
तुषार आता तिकडे गरवतोय आणि तिकडे त्याने एक मासा पकडला आहे. आता आपल्याला आल्याला एक मासा भेटलेला आहे. हा दाखव बघू. हा बघा. चला सुरुवात तर झालेली आहे. ते मंडळी माझ्यासोबत असेच कनेक्ट राहा, तुम्हाला असे मासे बघायला भेटतील बघा. बघा याच्यात टाकतो. सुटला. सुटला. तर अशा प्रकारे दुसराही मासा आपल्याला भेटलेला आहे. तुषारने 2 मासे पकडले तिथे. आता दाखव बघूया. अशा प्रकारे आपल्याला दुसरा मासा भेटलेला आहे. छोटे आहेत आपल्याला, पण ते आपण थोड्या टायमाने आता गरीला लावणार आहोत. तर आपली सुरुवात तर एकदम व्यवस्थित झालेली आहे. 2 मासे आपल्याला भेटलेले आहेत. आता आपल्याला जे 2 मासे भेटलेत बारके आहेत, ते आपण आता मोठ्या गरीला लावणार आहोत. नंतर मग ते थोड्या टायमाने आपण परत एकदा बघणार आहेत. चांगलं आहे की ते. कडक आहे. तर आपण इथं एक घरी लावून ठेवलेली आहे. ती थोड्या टायमाने आपण बघणार आहोत नंतर. अडकवणार नाही कुठं घरी. मंडळी आता आपल्याला अजून एक गरी लावायचं आहे. त्यासाठी आपण एक स्पॉट अजून एक शोधतोय बघा. तर आपण इथून एक गरी टाकणार आहोत. थोडं इकडे पाणी जरा उंच पाणी दिसते. मंडळी आता आपण दुसरी एक गरी आता टाकणार आहोत नदीवरती.
नदीमध्ये आता दुसरी आपण घरी टाकलेली आहे बघा. इथं हा एक स्पॉट एक चांगला आहे, म्हणजे एखादी काडवी म्हणा किंवा एखादा मोठा खवला वगैरे लागण्याची शक्यता आहे. झालं ना झालं. मंडळी, आता आपण 2 गऱ्या लावलेल्या आहेत आणि आपण थोड्या वेळानंतर परत एकदा चेक करणार आहोत. नंतर मग दुपारनंतरच चेक करणार आहोत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, त्याबरोबर शेअर पण करा आणि कमेंट करायला विसरू नका. जातात खवले जातात. चांगल्या स्पॉटवर होतं. निलन 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 गायब. इथे टाक. हां, आता दुपारचे बैल पाणी पिण्यासाठी नदीवरती आलेत. अण्णा, तर मंडळी, आता आपल्याला एक मराल लागलं असं वाटतं. हा बघा, तुषार आता वडतोय. थांबलो थांब, पुढे थांब. केवढं बघा आहे ते मराल ते. तर मंडळी केवढे आहे बघा, मराल बघा केवढं आहे ते. हा बघा, पिशवी घे, घरी पकड. केवढं मोठं मराल भेटले बघा. पकड. आता तुषार आता टाकतोय पिशवीमध्ये. जबरदस्त असं मोठं मराळ भेटले आपल्याला. तर मंडळी, आता आपण जी अर्धा तासापूर्वी घरी लावलेली होती आपण, आणि त्या घरीला आता मराल बघा केवढं मोठं लागले. दाखवतो बघा तुम्हाला. हे बघा इथे केवढं बघा मोठं मराल आहे ते. घरी तुषार लावली, अर्ध्या तासाच्या आतमध्ये भेटला. किती किलो असेल तरी? हा, जवळपास 3-4.5 किलोचा आहे तो. 3-4 किलो असेल ना? 4 किलो तरी आहे. जबरदस्त असं आपल्याला आता मराल भेटले आहे. खाल्ला तर भरपूर झाली. होय ना? मी आजच तुला बोललेलो ना की मी अजूनपर्यंत मराळ नाही खाल्लं. हां, हे बघा केवढे आहे ते मंडळी.
तर मंडळी आता गंमत अशी झाली की आता मी काय इकडे खालच्या बाजूला इथे गरवत होतो आणि तेवढ्यात त्या तुषारला मारायला लागल्याचा त्याला अंदाज आला. त्याबरोबर आपल्या घरीला पण एक छोटासा मासा लागला होता, पण तो आपण मासा तिथेच ठेवलेला आणि तो आपण पहिल्यांदा मराल काढायला गेलो. त्या आपल्या घरीला पण एक मासा लागलेला आहे. आता आपण दुसरी जी घरी लावलेली होती तिथं आता आपण जातो होता तिथे बघूया तिथे काय लागले काय नाही. तर आता पान मांजरे वगैरे आलेली आहेत, त्यामुळे ते मासा वगैरे असेल तर आता खाऊन टाकणार आहेत ते. तर मंडळी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, त्याबरोबर शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण जिथे दुसरी घरी लावलेली होती तिथं काय मासा वगैरे काय लागलेलं नाही तिथे काय, पण इथेच टाकून ठेवणार परत एकदा. पुढे घरी आणली रे लोकांनी. भेटला. भेट सुटला. अरे मग माझं पण तसंच एक सुटलं होता. भेटेल एकाचीच गरज आहे ना आपल्याला. तर नशीब आहे मी तिकडे जवळच होतो, नाही तर समजलं नसतं आपल्याला. आपण तिकडे गरवतच बसलो असतो इकडे. आवाज आले ना मला. हां नाही आला उडण्याचा आवाज. ना मी इकडे होतो, माझा पण इकडे लागला होता ना तिकडे. बरोबर त्याच टायमाला बरोबर इकडे पण एक मासा लागला बरोबर. चला मंडळी अजून एक आपल्याला मासा भेटलेला आहे बा. आता जरा मोठा आहे ना नको भाऊ. पकडायला अजून एक भेटले आपल्याला. पकड. आता आपण अजून एक घरी लावणार आहोत. तिथे आपल्याला तर मरायला भेटले तिथे त्या ठिकाणीच आता अजून एक घरी आपण लावणार आहोत. इकडे पाचका वगैरे आहे तिथे ना. चला मंडळी आता आपण अजून एक घरी टाकलेली आहे. आता ही घरी थोड्या टायमानं बघू, नंतर मग नाही तर मग दुपारनंतर येणार मग परत आहोत तेव्हा एकदा चेक करू. मग कसा वाटला मासा? खूप छान. मरल बोलतो त्याला. मरण बोलतो त्याला. कुठे इथेच पकडला. हा शेवटी अरिनी पण एक पकडला. त्या दगडी आता ह्याला पण आम्ही घरीला लावून टाकू. तर मंडळी आता आपण 3 घऱ्या लावलेल्या आहेत आणि आता आपण जाणार आहोत घरी जाणार आहोत. त्यानंतर मग दुपारनंतर 3 वाजेपर्यंत आपण इकडे येणार आहोत परत. नंतर आपण मग येऊन मग परत त्या 3 घऱ्या ज्या लावलेल्या आहेत त्या आपण बघणार आहोत. मग चला मंडळी आता आपण ज्या घऱ्या लावल्या त्या आपण आता बघायला चाललो आहेत. तर आपल्यासोबत 2 दादा आहेत आणि प्रवीण दादा पण आहे. त्याला बघूया काय मावरा वगैरे काय लागलं काय ते बघूया आता. चला मंडळी आता आपण घरी बघायला आलेलो आहोत. ते एक घरी लावलेली होती. इथे एक आपली घरी आहे, पण ती माशाने तोडली काय कळलं ना काय. आपण ज्या 3 घऱ्या लावल्या होत्या त्या 3 घऱ्यांना काही मावरा काय लागलेला नाही. तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, त्याबरोबर लाईक आणि शेअर पण करा. भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.